आहे ना. आज 26 एप्रिल शुक्रवार झालं. बघता बघता आठवडा संपत आला आणि आपला अध्याय पण संपत आलेला आहे, शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आज श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे आणि आपल्याला माहिती असेल की सज्जनगडावर जे समर्थ सेवा मंडळ म्हणून जे स्थापन केलेलं आहे ते स्वामींनी स्थापन केलेलं आहे. आमचं नशीब असं की आम्हाला लहानपणी त्या श्रीधर स्वामींचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा गडावर जायचो त्यावेळेला ते असे जशी त्यांची आत्ता मूर्ती तिथं ठेवलेली आहे तशीच अगदी ते तिथे बसलेले असायचे. फारसं तेव्हा काही कळत नव्हतं, पण आता समजतं की त्यावेळेला ते तिथे बसलेले असायचे आणि आम्हाला पाहायला मिळालेले आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. तर त्यांचे जे 2 श्लोक आहेत त्यांना उद्देशून रचलेले ते आपण म्हणूयात. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. सगळ्या एका मालिकेमध्ये त्यांचाही समावेश आहे. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः, श्रीधराय नमो नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज श्रीधर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे. त्यांनीसुद्धा खूप खडतर जीवन जगलेले आहेत आणि कितीतरी कार्य त्यांनी ते कर्नाटकात जास्त केलेलं आहे. आमच्याबरोबर कोण आलं होतं मला आठवत नाही, पण वरदपूर म्हणून जे ठिकाण आहे, शिरसी आहे, अशा अनेक ठिकाणी तुमच्यापैकी कोणी गेलंही असेल कदाचित. हुबळीच्या इथं पण एक मठ आहे. तर खूप त्यांचं कार्य आहे. अगदी म्हणजे त्यांचं एवढं मोठं काय म्हणूया आपण चरित्र. आत्ताच्या त्यांच्या वंशातले जे कोणी आहेत त्यांनी एक महिलाच होत्या आणि ते अगदी सविस्तर रचलेलं आहे त्यांचं. तर ते आम्हाला पाहायला मिळालं, आणायला मिळालं. आता ते वाचन चालू आहे. पण खूप मोठी माणसं आपल्या म्हणजे आपली एक परंपरा खूप चांगली आहे. श्री समर्थांपासून आता आपण श्रीधर स्वामींचंही ऐकतो आहे. अन्यही एक त्यांच्या कल्याण स्वामी, त्यांचे सगळे शिष्य, यांचासुद्धा शिष्य परिवार खूप मोठा होता. तर त्या सर्वांना आपण वंदन करूया. आणि आपल्याला काल 19 श्लोक झालेले आहेत. 19व्या श्लोकात असं म्हटलेलं होतं की क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरीषु एव योनिषु. कुणाला तर द्विषतान अहम द्विषतः क्रूरान. जे द्वेष करणारे आहेत, अशुभ कार्य करणारे आहेत आणि पातकी असे आहेत, अशा या संसारातील नराधम जे आहेत त्या नराधमांना मी आसुरी योनीमध्ये किंवा अत्यंत नीच योनीमध्ये टाकत असतो. भगवंताला काही असं चांगलं वाटत असेल का हो? म्हणजे तुम्ही म्हणाल मग त्यांनी नको का सगळ्यांशी समबुद्धीनं राहायला? पण शेवटी असं आहे की ज्याचं त्याला फळ मिळायलाच पाहिजे ना.
जो जसं कर्म करेल त्याला तसंच फळ मिळायला पाहिजे. जर समजा अभ्यास न करणाऱ्या मुलालाही 100% दिले आणि जो अभ्यास करतो तोही 100%ने 1 नंबरनी पास झाला, सगळ्यांचाच पहिला नंबर डिक्लेअर केला तर चालेल का हो शिक्षकांनी? नाही चालणार. मग जो कधी वर्गातच आला नाही, वर्गात असून लक्षच दिलं नाही, घरी काही अभ्यासच केला नाही, पुस्तक उघडलंसुद्धा नाही, अशा मुलाला नापास करण्याशिवाय काही गत्यंतरच नसतं. मग मला आठवतं काही जण म्हणायचे की आम्ही परमनंट 3रीमध्ये आहे, परमनंट 4थीमध्ये आहे. म्हणजे ते कित्येक वर्ष गटांगळ्या खात 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 तसेच राहतात. तसं ह्या संसाराच्या याच्यामध्ये सुद्धा, शाळेमध्ये म्हणूया आपण, की असे गटांगळ्या खाणारे किंवा कायमच नीच योनीला राहणारे असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल 20व्या श्लोकात काय म्हणतात बघा आता भगवंत. आणि आपण निश्चितच चांगल्या योनीमध्ये आलेले आहोत, आत्ता आहोत, मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि नक्कीच सगळ्यांना जरी मुक्ती नाही मिळाली तरी आत्ता आपण जे चांगलं कार्य करतो आहोत, चांगलं श्रवण करतो आहे, त्याचं मनन करतो आहे, चिंतन करतो आहे, तर त्याचं फळ म्हणून आपल्याला चांगल्या योनीमध्ये जन्म मिळावा एवढी तरी आपण अपेक्षा करूया. आता हे जे आसुरी योनीतले लोक आहेत त्यांना मी काय करतो तर आसुरी योनीमध्ये टाकतो. आणि मग त्या आसुरी योनीत टाकल्यावर काय होतं, त्यांना अधिकाधिक अधोगती मिळत राहते. ते आता 20व्या श्लोकामध्ये सांगतात. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिं. छोटासा संधी आहे, जास्त नाही, 2 ठिकाणी आहेत फक्त, 3. योनिम आपन्ना, आसुरीम योनिम आपन्ना म्हणजे आसुरी योनी प्राप्त झाल्यावर, आपन्ना म्हणजे प्राप्त झाल्यावर. आणि पुढं म्हटलेलं आहे माम अप्राप्य एव. पुढं काय काय होतं ते वेगवेगळ्या जन्मात त्यांना कुठलं फळ हे मिळते. आणि माम अप्राप्य एव, ते मला कधीच प्राप्त होत नाहीत. आणि मग पुढं कुठे जातात, ततो हा छोटासा संधी आहे, न कळत, विसर्गाचा ओ, हा म्हणजे नंतर, यांती अधमां गतिम, नंतर ते अधम गतीला जातात. आता सगळ्या शब्दांचे अर्थ बघून घ्या. कौंतेय म्हणजे अर्जुना, माम अप्राप्य एव म्हणजे माझी प्राप्ती न होताच, मूढाहा म्हणजे ते मूढ लोक, जन्मनी जन्मनी म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये, जन्मजन्मांतरी, आसुरीम म्हणजे आसुरी, योनिम म्हणजे योनी, आपन्नाहा म्हणजे प्राप्त करून घेतलेले, ततहा म्हणजे नंतर किंवा त्या योनीपेक्षा सुद्धा, अधमाम गतिम यांती, जी आत्ता आसुरी योनी मिळाली असेल त्याहीपेक्षा अत्यंत अधम, अत्यंत नीच अशा गतिप्रत जातात. म्हणजेच अत्यंत घोर नरकात ते पोचतात, पडतात. तिथं काही त्यांना मिळत नाही. आता त्याचं वर्णन एवढं केलेलं आहे की म्हणजे आपल्याला खरंच एक भीती निर्माण होऊ दे किंवा थोडंसं दहशत किंवा धाक वाटला की असं नको बाबा पुढे मिळायला, त्यापेक्षा आपण आत्ता चांगलं आचरण केलेलं बरं. पण ते कसे आचरण करतात हे आपण परवाई पाहिलेलं आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा, हा सगळे हे आसुरी लोक काय काय करतात काहीच जाणत नाहीत, कशाचीच फिकीर करत नाहीत. आता इथं त्यांचं काय होतं बघूया. ते मूढ मला प्राप्त न होताच जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात आणि उलट त्याहूनही नीच अशा गतीला ते प्राप्त होतात, म्हणजेच घोर नरकात जातात. जोडुनी आसुरी योनी जन्मजन्मांतरी मग, मातेन मिळता जाती उत्तरोत्तर खालती. माते म्हणजे मला बरं का, यात आपल्याला माते म्हणजे माता असा शब्द नेहमी वाटतो, तसं नाही आहे. तू ते म्हणजे तुला, माते म्हणजे मला. संत तुकाराम म्हणतात, आसुरी योनी मूढ
जन्मोजन्मी पावे दृढ, तेही न ठेवी मी गूढ, येथय उघड. ते मी गूढ काही ठेवत नाही, सांगतोय आधीच मोकळेपणाने सांगतोय. भीत कावळा की बोका, कर्बठाही सेरटोलका, मुंगळा मातंग मंडुका. या बघा नीच योनी. कंटक सख, कंटक रुख, पाषाण रुख म्हणजे वृक्ष. गीध व्याघ्र, व्याघ्र क्रोडपिसा, योगी भोगुनिया अशा, मग यमदंडे त्रासा, पावे पडे रौरवी. रौरव नावाचा एक नरक आहे. जेथे अंत न लगे रवी, वायू खुंटे त्या आधारी, त्या आधावी, पडे विसर मग जीवी, झाला पुरा तुकयाचा. असं ते रौरव नरक आहे की जिथं कशाचा पत्ता नाही, वायू पोचत नाही, सूर्य पोचत नाही, आणि मग आपल्या जीवाचा सगळा विसर पडून जातो, अशी अवस्था होते. नातू म्हणतात, ते मूर्ख आसुरी अशी गती पावणारे, प्रत्येक जन्मी अघसंस्कृती सेविणारे, प्रत्येक नारायणा प्रतिमला नची पावताना, जातात कुंतीतनया अधमागतीना. मराठी म्हणतात, अशा जन्मजन्मांतरी मूढ ज्ञाती, सदा आसुरी योनी ते पावताती, मला पोचणे त्या मिळेना कदाही, सदा घोर नरकामध्ये बुडतीही. घोर नरकामध्ये ते बुडून जातात. असे आसुरी योनीने, असे आसुरी योनीने, जन्म येता पुनश्च पुन्हा मोह घेरीत चित्ता, घडे ना तया लाभ माझा कधीही, घडे ना तया लाभ माझा कधीही, अघोलोकी त्यांची कृती त्यासनेही, अधोलोकी त्यांची कृती त्यासनेही. देशपांडे म्हणतात, आसुरी योनी माझी अशा रीती, आसुरी योनी माझी अशा रीती, मूढते जन्म जन्मोजन्मचा घालविती, तयांना माझी प्राप्ती कधी न होते, तयांना माझी प्राप्ती कधी न होते, पुढती अधमाधम पावती ते गती ते, पुढती अधमाधम पावती ते गती ते. आता शंकराचार्य काय म्हणतात, अरे मूढा, हे जे अविवेकी लोक आहेत ना, ते जन्मोजन्मी म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये आसुरी योनीला प्राप्त होतात. आता ती ह्यांनी सांगितलेली उदाहरणं आहेत, ती पुन्हा एकदा बघू वाटलंच तर. तुकारामांनी सगळी मूढ योनीतली, नीच योनीतली उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग तमोगुणाचं बाहुल्य झालं की अशा योनीमध्ये जन्म येतो. आणि मग खाली येता येता मला प्राप्त न होता पूर्वयोनीपेक्षा खालच्या गतीला. म्हणजे आत्ता समजा तुम्ही गुरुचरित्र ज्यांनी वाचलं असेल ना, त्याच्यात ह्या सगळ्या योनी दिलेल्या आहेत बघा, कशानंतर काय, कशानंतर काय, आणि कोणतं कर्म, दुष्कर्म केल्यामुळं कोणती योनी, ते पण सगळं सांगितलेलं. तर असे मला प्राप्त होतात, मला प्राप्त होत नाहीत, आणि खालच्या खालच्या नीच नीच योनीने ते जात राहतात. आता आसुरी संपत्तीचा संक्षेपानं विस्तार केलेला आहे, आणि त्यात भेद आहेत की आसुरी संपत्तीचे अनेक भेद आहेत, तरीसुद्धा या सर्वांचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो, अशा तिघांचा नाश करण्यानं सर्व दोषांचा आपोआप नाश होतो. आणि जे मुख्य 3 गोष्टी आहेत, अनर्थाचं मूळ आहे, ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे, ते आपण नंतर बघूया. आत्ता मी म्हटलं तसं की अधम गतीमध्ये जातात. तर त्यांनी सांगितलेल्या बघा, भील, कावळा, बोका, सरडा असेल, उलूक, घुबड, मुंगळा, मातंग, हत्ती,
मंडूक, बेडूक, कंटक म्हणजे काटे, रुख म्हणजे वृक्ष आणि पाषाण. आधी या प्राण्यांच्या मिळतात गती आणि प्राणी संपल्यानंतर ह्या सगळ्या स्थावर म्हणजे माती, दगड, काटे, वृक्ष किंवा पर्वत. पुढं म्हणतात गीध, व्याध, कोड, पिसा, योनी भोगुनी अशा. कधी कधी कोड येतं अंगावर. पिसा म्हणजे वेडा पिसा होतो. कधी फक्त प्राण्यांना मारणारा व्याध होतो. गीध होतो म्हणजे गिधाड होतो. आता बघा, म्हणलं तर त्या भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, पण मुद्दाम वाईट करायचं म्हणून नाही केली गेली. या सगळ्यांचा समावेश या सृष्टीमध्ये आहे आणि आपण जसं कर्म करू तशी आपल्याला ती योनी मिळणार आहे. आता एक साधं असं छान उदाहरण दिलं जातं की एखाद्या पर्वतावरून एखादा मोठी शिळा किंवा मोठा दगड, धोंडा ज्याला आपण म्हणतो, तो वाऱ्याच्या वेगानं, वाऱ्यामुळं असं सुटतो वरून, धडधड 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 करत तो खाली येता 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 त्याचे सगळे तुकडे होतात. म्हणजे एवढा मोठ्या पर्वतावरची शिळा किंवा एवढा मोठा तो खडक, आणि तो त्याचा नाश होत 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 शेवटी अगदी पार तुकडे तुकडे येतात. तसं भगवंत सांगतायत की हा जो आसुरी संपत्तीचा मनुष्य आहे, हा काय करतो तर त्याला कुठं कुठं पोचवायचं. मग त्या मधल्या मुक्कामाच्या अवस्था तुला सांगतो की पहिल्यांदा म्हणजे पाणी हे प्राण्यांचं जीवन आहे, पाण्याशिवाय मनुष्य नाही. पण आसुरी वृत्तीच्या जीवांना भगवंत अशा ठिकाणी टाकतात की जिथं पाणी मिळणार नाही, पाण्याचा थेंबसुद्धा नाही. अशा ठिकाणी टाकतात की सूर्याच्या उष्णतेनं तापून तापून भाजून निघालेली जमीन असते. पण राजस्थान म्हणतो वाळवंट, पण त्यांनी आता खूप चांगल्या सोयी केलेल्या आहेत. आणि मग तिथं भूक भागवायला एक गवताची काडी, वाळवंट असतं सगळं, गवताची काडीसुद्धा तिथं उगवत नाही. अशा ठिकाणी टाकलं जातं. भुकेनं व्याकुळ झाले तर स्वतःचेच अवयव तोडून, दचके तोडून खातात स्वतः. नको हे वर्णन, म्हणजे अक्षरशः असं ऐकलं आणि वाचलं की असं वाटतं नको. आणि असा भाग असतो की तिथे सापसुद्धा जिवंत राहत नाहीत, सापसुद्धा निर्माण होत नाहीत. उष्णताच खूप आहे ना, मग त्यांना काहीच मिळत नाही. आता तुम्हाला माहिती आहे चीनमध्ये वगैरे आपण ऐकलेलं आहे की हे सगळे असे प्राणी सगळे ते खात असतात, त्यांना त्याची सवय झाली. पण आपल्याला कमी पडा किंवा आपल्याला ते ऐकवतही नाही. आणि ते साप काय करतात, स्वतःच्याच तोंडातलं विष जे आहे ते गुटके गिळत बसतात. अशी त्यांची अवस्था होते. म्हणून अशा ठिकाणी जन्म मिळण्यापेक्षा शेवटी कसं आहे, आत्ता जसं आपण एक नोकरीला लागल्यानंतर मनुष्य भविष्य काळाची सगळी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो की नाही. हे मला तर आठवतं की काय अगदी 300 रुपये पगार, पण ते 300 रुपयातले 25 रुपये 50 रुपये का विना सेव्हिंगला टाकायचे. का तर पुढे काही अडचण आली तर आपल्याला पाहिजेत, अशा हेतूनं आपण ती इन्व्हेस्टमेंट करत असतो. तसं पुढं आपल्याच्यानं नाही वाचन झालं तर आत्ता तरुण वयातच जेवढं वाचून घेता येईल तेवढं घ्यावं. आध्यात्मिक ग्रंथ, चांगले ग्रंथ. तरुण वयात जे होणार नाही ते आधी बालवयातच माणसांनी छान करून घ्यावं. पाठांतर बघा, 4 वर्षाचं मूल इतकं पटकन पाठ करतं बघा. आता ती आमची सांगितलं ना शेजारची छोटी मुलगी 4 वर्षाची, तिला संस्कृत बोलायला शिकवलं तर तिचं तोंडपाठच होऊन जातं. पुढचा शब्द मला सांगावा सुद्धा लागत नाही, ती पुढचं पटपट 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 म्हणायला लागतं. म्हणजेच ही इन्व्हेस्टमेंट आहे. मोठेपणी आपल्याच्यानं पाठांतर होणार नाही, आत्ताच सगळं पाठ करून ठेवा. मोठेपणी आपल्याच्यानं ऐकवणार नाही, बसवणार नाही. बसता येत नाही बघा. आता खाली कीर्तनाला, श्रवणाला, भजनाला खाली बसता येत नाही खूप लोकांना. गुडघे जातात, पाय जातात, कमरा दुखतात. मग अशा वेळेला फक्त खुर्ची नसेल तर आपण त्या ठिकाणी जायचं टाळतो.
मग असं सगळं होण्यापेक्षा आधीच आपण जशी तरतूद करून ठेवतो तसं जर आपल्याला पुढचा जन्म मिळणारच असेल तर तो असा काहीतरी घातकी अपवित्र अशा वाईट योनीमध्ये मिळण्यापेक्षा आत्ताच आपण छान इन्व्हेस्टमेंट करून ठेवली की दिवसाचा सगळा वेळ चांगल्यासाठी घालवायचा. जितकं आपल्याला जे काही चांगलं करता येईल, वाचन असेल, पठण असेल, जप असेल, चांगले विचार असतील, चांगलं कर्म असेल. एखादं म्हणाले आम्हाला कुठे जप करत बसायला, नका बसूच नका. जे काम करताय काम करता करता बघा, आता आम्ही त्या पावसला गेलो होतो किंवा शिवथरगडला गेलो होतो किंवा सज्जनगडला जातो. तिथं बायका मदतीला जातात, भाज्या निवडायच्या, धान्य निवडायची, हे सगळं करून चिरायच्या. मग ते करता करता श्रीराम जय जय राम. काय बिघडलं? आपल्या तोंडून किंवा मनात मग 4 बायका आल्या की नको त्या पूर्वीच्या गप्पा सासूरवासनींच्या अशा निघतात. ते न करता जर फक्त देवाचं नाव घेतलं तर किती चांगलं आहे. हे सगळं करायचं आहे. आता पुढचा श्लोक बघूया. नाही तर तुम्ही म्हणाल एकदम म्हणजे खरंच असं विचार करायला लागलं की खूप असा मनात विचार येतो की किती आपल्याला काय काय करता येईल ह्या जगामध्ये. आत्ता जीवन जगत असताना आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करा. पुढचा श्लोक तर ह्या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे आणि तो प्रत्येकानं पाठ करावा आणि लक्षात ठेवावा. आसुरी संपत्तीची मुख्य 3 दारं आहेत. 3 दारांनी ही आसुरी संपत्ती आपल्याकडे येते बघा. त्रिविध, आणि ही दारं म्हणजे नरकाची दारं आहेत. त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. संधी बघा. नरकस्य इदम, त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचं. ही 3 प्रकारची आहेत. काय? द्वारम, हे ही दारं जी आहेत ही 3 प्रकारची आहेत. कुणाची? नरकस्य इदम, या नरकाची 3 प्रकारची दारं आहेत बरं. ती कशी आहेत? नाशनम आत्मनः, उलटं करायचं. आत्मनः नाशनम म्हणजे आत्म्याचा नाश करणारी. आत्म्याचा नाश, आता तुम्ही म्हणाल आत्मा तर कधी मरत नाही ना, आता काय म्हणता आत्म्याचा नाश करणारी? असं नाही. आपल्याला अधोगतीला नेणारी, आपला नाश करणारी, अशी ही 3 दारं आहेत. कोणती? कामः, क्रोधः, तथा लोभः. सगळे विसर्ग सांगते सोडून. कामवासना, क्रोध अत्यंतिक राग, तथा लोभः तसाच अत्यंत लोभ. तस्मात् एतत् त्रयं त्यजेत, म्हणून या 3 गोष्टी सोडायच्या आहेत. तस्मात म्हणजे म्हणून, एतत् म्हणजे ही, हे, आणि त्रयम म्हणजे ह्या 3 गोष्टी. या 3चा त्याग करायचा आहे. कारण ह्या काय आहेत? ही जणू काही 3 प्रकारची नरकाची द्वारं आहेत. नरकाला जायला 3 मोठाली प्रवेशद्वार आहेत. एक आहे कामाचं. एखादं म्हणाल मी कधी रागवत नाही. आता त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं ना की काशीला जाऊन आल्यानंतर त्या माणसाला विचारलं काय सोडलंस? तो क्रोध सोडला. पुन्हा विचारलं काय सोडलं हो काशीला? अहो क्रोध सोडला. काय सोडलं हो? क्रोध सोडला. काय सोडलं? क्रोध सोडला. काय सोडलं? क्रोध सांगतोय ना क्रोध सोडला म्हणून. म्हणजे तो क्रोधाकडेच चाललेला आहे. पुन्हा काम, ही वस्तू मिळाली, ती वस्तू मिळाली, ती वस्तू मिळाली. 4थी कामना रोज असणार, 5वी असणार, 50वी असणार, 100वी असणार. म्हणून काम, क्रोध आणि लोभ तिथे मिळते फुकट. चला, आहे घरात भरपूर तरी फुकट मिळते. मला आठवतं त्या अमरनाथला जाताना मेडिकलची पण दुकानं असायची. पण ती कशी? फुकटमध्ये औषधं द्यायची, फुकट दान. आता मला सांगा, मला काहीच होत नाही आहे तर मी कशाला तिथली मेडिकलची औषधं घेऊ? लोक म्हणायचे अहो पुढं काही झालं तर. बघा, म्हणजे वाईटच मनात आहे. मग ती फुकट जे देतील त्या कशाच्या गोळ्या सर्दीच्या असतील, खोकल्याच्या असतील, आणि कशा डायबेटीज, डायरिया, असे जे काही लोकांना त्रास होतात त्याच्या जेवढ्या ते गोळ्या देतील त्या सगळ्या घेऊन ठेवायच्या. म्हणजे लोभ. आता औषधांचा लोभ करायचा आहे का हो? पैशाचा माणसाला ठीक,
आता मागे त्या नाशिकला का कुठे याच्या वेळेला ते साधू इतके चेंगरले गेले आणि इतका पैसा उधळला फुकट असा की त्या नाणी घेण्यासाठी लोक चिरडले गेले. हा लोभ आहे. मला सांगा, म्हणून अशा ठिकाणी एकतर जाऊ नये गर्दीच्या ठिकाणी, आणि गेलोच तर कशाचाही लोभ नको. आता काल परवाही पाहिलं, इतक्या प्रसादासाठी सुद्धा लोक गर्दी करतात. नाही मिळाला, फक्त नमस्कार केला आणि देवापर्यंत यायला मिळाले ना, हेच खूप झालं. इथली गर्दी सोडायची की तिकडं जायचं, तिकडे गर्दीचं. म्हणजे ह्या 3 गोष्टी ही नरकाची द्वारं आहेत. आणि म्हणून तस्माद एतत्रयं त्यजेत, म्हणून ही 3 द्वारं आठवणीनं सोडून द्यायची. त्या द्वारांच्या मागे जायचं नाही. काय हो, आता एकेकावर बोलायचं म्हणलं तर किती, पण अनेक वेळा हे विषय आले, त्यामुळं आता काही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. विनोबा म्हणतात, काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण, 3ही नरकद्वारे टाळावीची म्हणूनिया. आता संत तुकाराम म्हणतात, जावया नरक कूपी 3 द्वारे ही साक्षेपी, हाती लागलिया पापी बळे देती ढकलुनी. आत्मघातक यास्तव आम्ही ठेवू याचे नाव, काकी न चले उपाव येथे कोटी साधनी. कोटी साधन आणली तरी याच्यावर उपाय नाही. हे सोडणं हाच उपाय. तरी काम क्रोध लोभ 3 द्वारे ही स्वयंभ, ज्याचा भुवनत्रयी क्षोभ, कापे अवघा भूगोळ. अख्खा भूगोळ म्हणजे हा भूलोक हा सगळा थरथर कापतोय या तिघांकडे बघून. तस्मात शहाणा तू होसी, तरी त्यागी या तिघांसी, मग शुद्ध मार्गा जासी, जैसा तुका वैकुंठी. तुका जसा वैकुंठीला गेला ना, तसा तू सुद्धा शुद्ध मार्गाला जाऊ शकशील. किती छान सांगतात हो. इतकं सांगितलं तरी आपल्या डोक्यात शिरत नाही. आता हे काय म्हणतात बघूया. चव्हाण म्हणतात, काम क्रोध लोभ रूपी 3 प्रकारचे नरकद्वार, आत्म्याचा नाश करणारे म्हणून त्यांचा त्याग कर. नरकद्वारे त्रिविध स्वनाश, करी वश्य करुनी युक्तींनी. यास्तव काम क्रोध ही हे शत्रू टाकीजेत की तिन्ही. नरकद्वारे त्रिविध स्वनाश, करी वश्य करुनी युक्तीनी. यास्तव काम क्रोध ही हे शत्रू टाकीजेत की तिन्ही. तुलसीदास म्हणतात, नरकद्वार विधि 3 है, देत आपको नास, काम क्रोध और लोभ पुन, इन छांडे सुखभास. छांडे सोडून द्या, तर मग तुम्हाला सुखानं राहता येईल. परत ज्ञानानंद म्हणतात, त्रिविध असे नरकाचे द्वारही, आत्मघात की जे क्रूर, काम क्रोध ही तिजा लोभ की, त्यागावे या अतिदूर. अतिदूर टाकून द्या. पूर्वी त्या काय म्हणायचं, अथर्व वेदामध्ये असा ताप जर आलेला असेल, म्हणजे ज्याला आपण विषमज्वर वगैरे म्हणतो, 1 दिवसाआड येणारा, काही काळाने येणारा, किंवा हल्लीचा टायफॉईड म्हणतात, तशा प्रकारचे पूर्वी ताप यायचे. तर त्या देवतेला किंवा हे अशी प्रार्थना केली जायची, ठीक आहे, त्या तापालाच म्हणलं जायचं, जा जा जा, तू दूर 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 देशी निघून जा, या भागात राहू नकोस, पार समुद्राच्या पलीकडे जा, वाळवंटाच्या पलीकडे जा. म्हणजे त्याला इतकं दूर घालून द्यायचं. तसं या तिघांना आपण दूर घालवून दिलं ना, तर आपलं कल्याण होईल. आत्म्याचा नाश करणारे म्हणजे स्वतःचा नाश करणारे हे 3 प्रकारचे दोष आहेत, शंकराचार्य म्हणत आहेत. आणि हे नरकाच्या प्राप्तीचं द्वार आहे. आणि यामध्ये प्रवेश करता करताच आत्मा नष्ट होतो. म्हणजे कोणत्याही पुरुषार्थासाठी तो उपयुक्तच राहत नाही. म्हणून हे 3 आत्म्याचा नाश करणारी ही 3 दारं आहेत. आणि ते कोण आहेत? क्रोध, काम, क्रोध आणि लोभ. म्हणून या तिघांचाही
त्यागच कळला पाहिजे. चच्या खाली अंडरलाईन. कारण आत्मनहा मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका. म्हणजे स्वतःच्या बोलण्याच्या दोषामुळं शुक आणि सारिका हे बंधनात पडतात की नाही, त्यांना पकडून नेतात. तसं आपल्या ह्या 3 दोषामुळं आपण कायमचे बंधनात पडतो, नरकाच्या बंधनात पडतो. आणि आपण ते सगळं सोडून द्यावं असं भगवंत आपल्याला सांगतायत. बघू पुढचा फक्त म्हणून ठेवूया, म्हणजे मग उद्याला संपून जाईल. नाही, उद्या नाहीच, आता सोमवारीच. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस ततो याति परांगतिम. तर संधी बघा, एतैहि विमुक्तः. एतैहि म्हणजे या तिघांनी, यांच्यामुळं. त्रिभिही पुढं आलेलं आहे. एतैहि विमुक्तः कौन्तेय. कौन्तेय हे अर्जुनाला उद्देशून म्हणलं आहे, कुंतीपुत्रा. तमोद्वारैहि त्रिभिही नरहा. म्हणजे एतैहि त्रिभिही तमोद्वारैहि असं सगळं जोडून घ्यायचं. या 3 त्रिभी म्हणजे 3 आणि तमोद्वार म्हणजे नरकाची द्वारं. आणि तमोगुण वाढला की ह्या गोष्टी वाढतात, काम, क्रोध आणि लोभ. म्हणून या नरकांच्या दारातून काय कर, विमुक्त हा नर. हा जो सुटलेला नर आहे, मुक्त झालेला नर आहे, म्हणजे काम, क्रोध, लोभादी विकारापासून दूर झालेला असा जो आहे बघा. तमोद्वारैहि त्रिभिही नरहा. या तमोद्वारांनी सुटलेला जो, मुक्त झालेला जो नर आहे, मनुष्य आहे, तो काय करतो, खालच्या ओळीला सांगितलं, आचरती आत्मनहा श्रेयः. आचरती म्हणजे आचरण करतो. आत्मनहा म्हणजे स्वतःचं. श्रेयः म्हणजे कल्याण, म्हणजे स्वतःचं कल्याण करण्यासाठी तो आचरण करतो. कुणाला वाटते का असं आपलं बुरं व्हावं म्हणून? भलं व्हावंच सगळ्यांना वाटतं ना. मग ज्याला आपल्याला चांगलं व्हावंसं वाटतंय, स्वतःचं कल्याण व्हावं वाटतंय, तो काय करतो, ही 3ही दारं सोडून टाकतो. म्हणजे त्या दारातून मुक्त होतो, सुटून जातो. आणि आचरती परामगती. आचरती आत्मनहा श्रेयः. स्वतःच्या कल्याणाचं असं आचरण करतो. मग शेवटी म्हणले ततः. श्रेयहाच्या पुढे विसर्ग आहे. आणि ततो म्हणजे ततः. ततः म्हणजे त्यानंतर किंवा त्यामुळं. परामगतीम याती. परागतीला, परमगतीला पोचतो, चांगल्या गतीला पोचतो, म्हणजे भगवंतापर्यंत जातो. सगळंच वाईट वाईट नाही सांगितलं भगवंतांनी. जे वाईट आहे ते आधी सांगितलं तुम्हाला. आणि जर यातनं सुटायचं असेल तर किती सोपा मार्ग आहे. या द्वारांना काय म्हणू आपण, धिक्कारून किंवा त्या दारातून सुटून जाऊन. बघा, आपल्याला जर कोणी पकडायला आलं तर आपण काय करतो, जीवाच्या आकांतानं पळत सुटतो, की भेटायला नको, तो माणूस सापडायला नको आपल्याला, आपण त्याला सापडायला नको. तसं आपण जर आपल्या ह्या 3 दरवाज्यातून बाहेरच पळत सुटलो, नको मला काम, नको क्रोध, नको, कुठली इच्छा नाही पुरी झाली तरी चालेल, मला हे नको यायला, क्रोधही यायला नको, आणि मला कशाचा लोभ नको बाबा, मी आता शांत राहतो, एक वेळ मी उपाशी राहीन पण मी शांत राहीन. आणि मग त्याला परमगतीत त्याला पोहोचतो, म्हणजेच भगवंताची प्राप्ती होते. बघा, सगळ्यावर सोल्युशन आहे. जसं प्रत्येक आजारावर काहीतरी उपाय असतो. नास्ति मूलम अनौषधीम. कुठलीही मुळी किंवा कुठलंही वनस्पती ही अनौषधी नाहीच आहे. काही ना कशावर तरी उपाय होतो. ज्यांना आयुर्वेदिक उपचार करायचे त्यांच्यासाठी. आणि नाहीतर डॉक्टरकडे जा, बटन दाबल्यासारखं ते देतील ती एनाल्जेटिक जी कुठली असेल ती गोळी घ्या आणि त्या दिवशीचं दुखणं दूर करा, बंद करा. तसं आयुष्याची ही दुखणी, पुढच्या आयुष्याची दुखणी बंद करायची असतील तर ह्या 3घांना सुट्टी द्या. थांबूया इथेच, जर कोणाला काही विचारायचं असेल तर. योगेशं सच्चिदानंदं
वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। कुणाला काही विचारायचे नसेल तर मग याच्यावरची समश्लोकी घेत राहणार। सुरुवातीला कोणी आलेले नसतील तर त्यांच्यासाठी पुन्हा विनंती झाली।